कस काय आली इथं? महिना झाला पण कोणाला भाव केला सुद्धा कळालं नाही. पोरीचा वास सुद्धा मी घराच्या बाहेर निघून देऊ नाही राहिले. मला बी नावाची गाजराबाई म्हणते. पहिल्या लोकांना आहे ना आता झोपातच ठेवते. टौक सुद्धा लागून देणार नाही तर मी पोराला दुसरी बायको करून आणली म्हणून. हा ते काय मायवाली ठेचतील, मीच त्यांची ठासली चांगली. मग मला गाजरी म्हणते. हे बाया काय बाई मायवाल्या नावाची बाहेर पाठीच लावली बाई. सुनच नांदवीत नाही, सुनच नांदवीत नाही. काय मला काय रगत किती झाली मामुळे तिला बस सुटली. काय आलं? तो पहिल्या बायकोची गोष्ट चालली. काय फोन आलता काय? नाही रे बाबा, महिना झाला आपण कोणाला टवकच लागून नाही दिला का दुसरी करून आणली म्हणून असं. आणि तू बी कोणाला सांगत नको बसू. नाही मी कशाला सांगू? हा म्हणजे माझ्या जवळच्या मित्राला सुद्धा सांगितलं नाही. हा नाही तर लोकांचं कसं आहे आवाज बाई मा कपून बाई तो आपण जोगवा तू इकडं. आता महिना झालाय, हम्म अजून फक्त 1 महिना आहे ना, कोणाला कळलं नाही पाहिजे. हा एकदा का तिला दिवस गेले मग बनबनच नाही. हा मग काय जाते ती मला सोडून? नाही जाणार. हा? बरोबर. पहिलीला होत नव्हते, हम्म तिला मी 2 महिन्यात आहे ना, हा बरोबर. दिवसच गेले पाहिजे. हा हाय की नाही? ड्युट्याच चालू कर तू. हा ओव्हर टाइमच करतो. मग काय कोणाला सांगू नको बरं का तू. नाही मी काला सांगत बसू कोणाला माच नावाची नाही तर टिमकी लागली. बाई माणसाचं लय काम अवघड असतं. नाही मी नाही रिकामी. बाईची जातन कांद्याची पात असती. मी कुठं जात नाही. मी त्या पोरीला वाट अंगण सुद्धा मी जाडी ती महिन्यात. अंगण नाही, पायरीच्या खाली नाही गेली पाहिजे नाही, पोरगी. नाही. हा? नाही मातीला आहे ना पायला लागला पाहिजे. तिच्यापेक्षा ते काय वक्त होत त्याला चवना दो किती हे. सुंदर पोरगी आणली ते काय झालं ते आता बघून दिलं ते मामानी. जाऊ दे. हा? तो मध्यस्थी असल्यामुळेच मला काही बोलता येत हा. नव्हतं. तुला खरं सांगते. मग पण मी भावाशी बी वाईट झाले का नाही. हा ती मला आहे ना आवडतच नव्हती ती पहिली बाई. नाही ते ध्यानावरच नव्हतं. एवढी दिसायला भारी नव्हती, काम करीत नव्हती. दिसायला भारीच जाऊ दे मोर दे देवाना 2च कलर बनवेले पण ते लय वानगुंगार होत रे. नाही, आपण नाही. त्याला म्हणलं का हो ते जूच म्हणायचं. आपण त्याला जाड म्हणलं का ते आपल्या तोंडा पाहायचं हे करायचं. अरे कायच बायकोचं प्रेम आहे ना, मला भेटलंच नाही तिच्याकडून. नाही ना. ही बायको आहे ना एक नंबर आहे. तो आता तिला नवऱ्याचं प्रेम द्यायचं ना. मग देत होतो ना मी. सांगून शिकून घ्यावा तिला लागत भाऊ. कळतच नव्हतं काही, कळतच हा. नव्हतं. तिचं एकतर वय कमी. हा हा? ही बायको जीव लावती एकदम आहे ना, प्रेमाने संसार नाही चाललाय. ती पोरच बालिशवती. हा. बालिशवती पण लयच कोंगाड होत बाई ती. हम्म. लयच कोंगाड रे. अरे बाबा मी सगळ्या देशाचे तिच्या हाताने आहे ना ते हे खाल्ले. काय? काय म्हणतो आपण त्याला नक्षी चपात्या. चपात्या. प्रत्येक भारताचा देशाचा नकाशा. प्रत्येक हा. देशाचा नकाशा बनवला तिनं. हम्म. प्रत्येक देशाचा. तिने बाई चीन म्हणू नको, ऑस्ट्रेलिया म्हणू नको, इंग्लंड म्हणू नको, लंडन. काय लंडन म्हणू नको, पॅरिस म्हणून तिनं सारे देश मला खाऊ घातले. सकाळच्या रामपाऱ्यातच बनवायची बरं आहे बाई. ना, मग तू एवढ्या देशात कुठे हिंडले असते का खायला? नाही तिनं देशच मात घातली. भारतात राहून तू सगळ्या देशाचं खाल्लंय. सांग. हा? मग चांगलंय ना उलट. आपण त्या देशात जायचं तर तिनं देश मात घातली. लोटले तिनं लाटण्यानं. मला वाटतं ती भारताची नव्हती काय कोणी, काय माहिती सगळ्या बाबा. देशाची होती काय. ती न्यूझीलंडची होती न्यूझीलंडची. अरे काय तमाशा आहे. आपण एक बोलला का त्यांना 2 बोलायचं. हा. यारच कबर भांड होत काय आपण लग्नाच बोललं कधी दहाव्याच बोलायची. ही गोष्ट आणि आपण खरी. 10व्याच बोललो ती लग्नच बोलायची. बोलायची हा. हा? मला असं वाटायचं माझ दावा घालून घ्यावा चालीची का जिवंतपणी. पण जाऊ दे मोर दे आपले हे चालली एवढी चाव ती तिच्या कानावर नको जाऊन देऊ. तिला बोलायचं बाहेर. तिला बोलवायचं असेल तर बोलव बाहेर पण सांगू नको. हा बोलो इकडं बोलव. हळूच हळूच आवाज दे. हा पूर्वा. पूर्वा नको म्हणू. मग तिला सांगितलेलं मी शुकशुकन टाळ्या वाजल्या बाहेर ये. ही बाई ती शेळी काय इकडे ही बी भानगोंग करत दिस. नाही हुशार आहे ती, हुशार आहे. हा का काय? तुम्ही शुकशुक का केलं? असंच. इथं काय कबूतर आहे काय? अगं नाही अगं कबूत मग तू काय कबुतरापेक्षा काय कमी आहे का? कमी आहे काय. मग मग ते कावळा, ते का हा ते कावळा आहे का तू? कबूतर आहे, कबूतर आहे तू, हा. असं म्हणतोय मी. बरं मग ते मला आवाज उगाचच- द्यायचा ना पूर्वा म्हणून. थांब काय? उगच कबूतर म्हणून राहिला पण बदकापेक्षा कमी नाही. बदक हम्म. बदका नाच रे तुझे तुझे पिल्लं पिल्लं पाच रे एक पिल्लू मेलं मेलं. गाडीत घालून नेलं. हा. गाडी गेली डोंगराला आपण जाऊ बाजारला. म्हणजे हे गाणे शिकून घे तू हा. ऐकडून. पोरं झाले त्यांना म्हणायला. अहो, पण ऐका की तुम्ही सगळे मला प्राण्यांचेच नाव का द्यायला लागले? माणूस आहे मी इथं. माणूस नाही तू, बाई माणूस आहे. बाई माणूस. बाई कॉमेडी माणूस. कॉमेडी. कॉमेडी हे बघ आईचा आणि माझा आहे ना एकदम कॉमेडी स्वभाव आहे. टेन्शन घ्यायचं नाही.
हा. एकदम आनंदात जगायचं. आणि तुला आपल्या घराचे रीतिरिवाज सांगते 3 महिने झाल्याशिवाय ही पायरी सुद्धा खाली उतरायची नाही हा. अहो आत्या, माती पायाला लागली नाही पाहिजे. मी काय म्हणते, हम्म. तुम्ही असं म्हणायला लागलेत, मी तर आता हे बोलायला आलते तुमच्यापाशी की लग्न झालं सगळे जातात ना हनीमूनला. अगं तू हानिमूनला बी नाही. जाय, बाय प्लेनचं तिकीट बुक केलंय मी. 6 तू tension महिन्यांनी नको घेऊ. 6 महिन्यांनी आमच्यात आहे ना 6 महिने ना घराच्या बाहेर जात नाही. तोंडच नाही दाखवत. हो 6 महिने 6 महिने. मग 6 महिन्याने आपण बाहेर देशात जाऊ. डायरेक्ट बाय प्लेन. मग 6 महिन्यांनी जर तुम्ही तोंड दाखवत नसाल तर मग डायरेक्ट मग 6 महिन्यांनी पोटच दाखवून घ्यावं लागत असून जायला बाहेर. आयला हुशार आहे राव पोरगी. हा मी आता काय कसं म्हणलो बोलली? होतो आई हुशार आहे पोरगी. हुशार आहे हुशार. म्हणजे सक्सेस होणार आहे. हा हा हा. अहो मी काय म्हणते, काय असा रिवाज तर मी कधीच नाही पाहिला कुठं, आमच्या इकडे पण नव्हता. नाही नाही आमच्या गावात पण नाहीये, आमच्या घरी आहे. आमच्या 7 पिढ्या झाल्या 7. पण लग्न झालं का 6 महिने पायरी सुद्धा चढत नाही. बाई उतरत माझं नव्हती. लग्न करून आले मी इड तर याच्या बापाने माझं 6 महिने तोंड कोणाला दाखवलं नाही. डायरेक्ट 6व्या महिन्यामध्ये मायवाला पोट लोकांनी पाहिलं. हा तोंड माझं नाही तसंच पाहिलं. व्हायला बसलंय मग. नाही तू इथं फिरत जा पडवीत, पण पायरी ना खाली उतरायची उतरू नाही. नको. अहो पण ना मला एक माहित होतं की नाही का आमच्यात असं म्हणतात की आहे ना 6वा महिना लग्न झाल्यानंतर कोणाच्या मांडवात जायचं नसतंय, पण हे वेगळंच ऐकलंय, घराच्या पायरीवर पाय ठेवायचं नसतोय. इथं हा. मांडव बांधून घेऊ का? नाही सांगते नाही मी. 6वा महिना झाला आपण मांडव टाकू. टेन्शन नाही नाही नको. इथं पडवीतच टाकतो ना मांडव. हा हा. इथंच फिर. मधल्या मध्ये हे बघ तुला काही खायला प्यायला लागत असेल, तुला सगळं काही मेकअपचं सामान लागत असेल, साड्या लागत असत्या, चपला, कानातलं, नाकातलं, पायातलं, सगळं सगळं डोक्यातलं जाग्यावर. सगळं घेऊन येतो. पण हे डोक्यातलं काढून टाक. हा तुला डोक्यातले बी आणल्या जाईल, पण हे डोक्यातलं काढून टाक का मला कुठेतरी फिरायला जायचंय हानिमूनला हा. जायचंय. सगळं इडच. कारण कसं आहे आमच्यात असं आहे, म्हणजे आमची 8वी पिढी, म्हणजे 8 पिढ्या झाल्या त्याच्या आधीची पिढी 9वी. हा काय झालं त्या सोनाला सांगितलं का 6 महिन्याशिवाय जायचं नाही, पण तिला आहे ना ती गेली. काहीतरी जुलाब लागले. ती गेली. नाही नाही जुलाब लागले आणि बाथरूम मध्ये पाणी नाही, हा ती पळली ना वावरात. हा. मग पोरच झाली नाही, ती तशीच राहिली आहे ना. जुलाबापाई. हा. जुलाबापाई. पोरं न नाही नाही व्हायचं खाय काय जुलाबा करायचं? पाय नाही पोरं झाले. मग पाय हे- टेकवल्यामुळे. हा म्हणजे पोरच नाही झाली, ती तशीच राहिली, वांज राहिली. बाई, त्याच्यामुळं रिवाज. तिथून पुढे ना 6 महिन्याशिवाय कोणीच खाली उतरलं नाही. मला काय वाटतं माहिती का, तुमच्या पायरीच्या खालच्या मातीमध्येच काहीतरी फॉल्ट आहे मग. हा 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 बरोबर आहे. हं. त्याच्यामुळे तू जाऊ नको खाली हा. हम्म. बरं हा. बरं. वाटलंच ती माती मी आणतो, पण तू तिकडे जाऊ नको. नको, आणि मग सगळ्यात ती पण इथं नका आणू, नाही तर मला पोरबाळ नाही होऊन हा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुला जर मातीमध्ये जाऊन पाय द्यायचा असेल बाई तर तुझी जिंदगी मातीतच मिळाली. हा. समज. मातीच तुझी. नाही घर आहे माझं. कारण जी पोरगी आमच्याकडे 6 महिन्याच्या अगोदर बाहेर पाय ठेवी ना तर त्या पोरीचं नांदच होत नाही. मग आता तुझ्या मनावर आहे बाई. मग टीव्ही हिला टीव्ही लावून देतो. हा आई ती डिश ती फिट करतो मी. हा डिश खराब झालाय, आताच टीव्ही बघ, मस्त सिरियल वगैरे बघ, टेन्शन न घेऊ. आणि आम्ही आहे ना घरी. छोटा भीम अमक तमक पात राहायचं. छोटा काय आला मोठा भीम बघ, आता ती काय लहान आहे का? 6 महिन्यानं मला असं बसवणार नाही घरात. तुम्हाला एक आयडिया देऊ का मी? काय? दे दे. एक असं छोटस विमान आणू ना. छोटस विमान. हानिमूनला जायला म्हणती. छोटस विमान म्हणजे जत्रातलं. अगं पोरं झाल्यावर आणतो मी विमान, आता कुठं? त्यासाठी नाही हो. मग कशाला हो? काय सांग. नको मग विमान पण नको. तुम्ही असं काही बोलायला लागलेत. मी इथं घरातच थांबते कारण मला पोर बाळ पाहिजे बाबा. चल मग घरात गेल्याशिवाय कस काय पोर बाळ होते? बरोबर आहे. हा चल जा बरं. जा चल तुम्ही चल घरात चल जा. चल. बरोबर आहे. जा मी बी जाते बाई किचनचा आवृत्ती. बाबूराव दादा आहे बा तुम्हाला तिला सांगितलंच मी. कारण काय झालं माहितीये का दादा, तर माझी पोर 6 महिन्यापासून माझ्याकडे होती रागरागीमध्ये. हा. तर मग मी त्यांच्यावर काही दावा केला नाही किंवा कोर्टात भांडण लावलं नाही, काही नाही. आणि आमचं काही मिटेल नाही. बर मिटेल नसल्यामुळं मला त्यांच्याच भाऊबंधाचा फोन आला बर. का 1 महिना झाला पोरानं लग्न करून घेतलं, त्या दुसरी पोर केली. दुसरी बायको केली त्यांना. अच्छा. हो, म्हणजे आम्हाला न कळवता न फारकत घेता. नाही तुम्ही मला एक सांगा, हा. का ज्यावेळेस तुम्ही तुमची पोरगी घेऊन आले तिकडून हो, त्यावेळेस त्यांचं पटत नव्हतं का तिथं? नाही ना, पटत नव्हतं म्हणूनच ना. काय ते रे म्हणा बा? मला लागतच नाही ही पोर, अच्छा. लागतच नाही म्हणा. म्हटलं मग काय तुम्ही- प्रॉब्लेम काय, म्हटलं महापुरीमध्ये काय नाही मला सांग म्हणलो. हम्म. हा? मग आता तुम्ही तिला घेऊन आले 4-5 हो महिन्यापासून हो, आणि त्यांच्याच भाऊबंधाचा तुम्हाला फोन फोन आला आला, का बाबा त्यांनी 1 महिना झालाय दुसरं लग्न केलंय करून का? घेतलंय. हो, चला पाहू मग आता. म्हणून तुम्हाला घेऊन चाललो आम्ही. चला बरं, चला असा मग. नियम आहे काय त्याचा, कुठं मला नाही सांगा नाही, हे तर कायदे हा? निघूनच आहे. ना. हा, चला अजून भाऊ. तिची फारकत नाही, काही नाही, त्यांनी डायरेक्ट लगेच लग्न कसं काय केलं? हा का?
वाटतं बरं का. हे बाय हे कोण गाबाळ हो एवढं हं? हो ये तर पोलीस घेऊन आले. दादा या बसा 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 दादा. नाही, राहतो ना उभं जरा. राह मग राह. बसण्यापेक्षा उभंच बरं आहे. हा हा राह आम्हाला सवय बसायचीच आहे ना. बरोबर आता उभं राहतो थोडं असं. हा. बरं? बोला करा सुरू. हा या बघा दादा हम्म. ये पोरीची सासू आहे ही पोरीचा सासरा ये. हो आता पण नवरा कुठे काय माहिती या पोरीचा कुठे गेला पाहुणा श्वास ए श्वास श्वास काय अरे हे पाय ना कोण गाबाळ आलंय. हे, गबाळ दिसतंय का गबाळ दिसतंय पोलीस आहे पोलीस. तुम्हाला नाही म्हणले हो मग दादा. आता गबाळ म्हणजे त्यांच्यामध्ये धरलं ना तुम्हाला. नाही अहो, तिला कळतच नाही या बाईला पक्की साखळी सुट्या लावली ती इकडे ये. तुम्हाला काय पटतच नाही. पोलिसाचा करंट लागत होता, इकडे या ना थोडंसं. हे काय? येऊ दे ते का काय आपल्याला सगळा आता बाय काय? पाहतल्याचा वाज सगळ्याला येतोय कोण पाहलं इथं एक जरा ठेवा जरा आम्ही कोण नाही पाहतलं? पाहतले तुम्हाला आम्हाला वाटतं काय तो- गॅस बीस नाही झाला. तुम्हाला काय वाटतं तो मांजर दूध पिती कोणा पाहिलं नाही का मांजरीला वाटतं मांजर हा? आमच्या इथं नाही बॉक्का होता काढून दिलता. अरे लाजा ठेवल्या कुठे तुम्ही लाजा आमच्या गावात एक बॉक्का हा. हा का काबरा बॉक्का आम्ही कशाला काढून आला? दिलता. कशाला आला कोण इथं? हा तुझेच मांजर आहे भोरी हा असू द्या. तू तर गपची बस ग बाई तुला मी आता हात कोण जोडले आहे? ग. हा हा जावं तुला पार मा इज्जतीचा पंचनामा मी काय केला तुला ग बाई. म्हातारे शांत बस तू जरा थोडीशी. म्हातारे हा तू तोंडलंय चालू राहिले जरा शांत बस. बाई श्वास पाय रे 6 महिने तिकडे राहिली आणि मला कुशाली या बाबाला आणलं आणि मला म्हणतो म्हातारी. रडू नको. काय, म्हातारी नाही तू म्हातारी नाही. जवान आहे हो असं काय बोलतो तुम्ही? आता ऐका तुम्ही. म्हातारी नाही ती. अहो तुम्ही काय केलं तुम्हाला माहिती का? काय काय केलं? बायको असताना दुसरी बायको केली. कोणा केली? कोणी केली म्हणजे? कोणी काय लपून ठेवली काय मध्ये ती? अहो लग्नच नाही केलं. नाही नाही मग नाही काय केलं. केलं? अहो हे बघा मला हे आवडत नव्हती. हा. घटस्फोट दिला हिला मी. हा. कधी झाला घटस्फोट काढून दिलत घटस्फोट कधी झाला काढून दिलत. या बाय खरं बोलायचा काढून देणं म्हणजे घटस्फोट नाही राहत. मला घ्यायचाच होता. अहो, जेव्हा घ्यायचं तेव्हा जेव्हा झाला असता ना तेव्हा तुला मोकळा झाला असत. हे बघा मला घटस्फोट घ्यायचा होता पण म्हणलं कुठं कोर्टात जाता हा. केसन पण दुसरी नाही केली बरं का? हा दुसरी नाही केली. कधी दिला घटस्फोट तुम्ही? मग तिला वाऱ्यावर बाया. सोडलं का? नमस्कार. ये कोंगड काल आलं बाहेर. ही कोण आता? अगं झाडून घे हीच ना. ना कामवाली. नाही नाही हीच आहे, हीच. कामवाली झाडून घे जा. हे बघा दादा हे कायदा असला ना, कामवाली कायद्याने अशी? सगळे बाहेर येतील हा. हळूहळू. सगळे येतील बाहेर. मग मग ए, बायको आहे ह्यांची. हा अरे देवा. आता? ती नाही ती आहे ना तिला थोडं गोळ्या चालू येत हा. डोक्यात गेलेली ती आहे ना जे दिसन त्याला अरे नाव या लावायची. खाकी पशी सगळे ढवळं उडं बाहेर येत. पण मी डोक्यात गेली माझ्या गोळ्या चालू आहे. येडबेडी झाली का तुमच्या गोळ्या चालू आहेत? तुला ना हिला बाई ए मला? बाई हे बघ ही म्हणते मी नाव तो लावायचं. हा नवरा केला ना ही पहिली त्याची बायको ही नाही हिचा गं. देव होईल नाही अजून काय? हा कोण ही? हा हा, ही परी याची बायको आहे पहिली हे बाई थांब 2 मिनिटं. हे पुरी माझं ऐकतो आता. ही जी आहे ना ही याची बायको आहे. आणि ऐक यांनी तुला सांगितलं होतं का माझं लग्न झालेलं आहे? नाही. नाही सांगितलं ना. मग तुला त्यांनी न सांगता ती तुला तो अशी लग्न करून घरी आणलेली आणि त्याच्यामुळे हा किस्सा आहे सगळा. आलं का लक्षात? आणि हा तिचा बाप आहे, ही तिची आई आहे. तुम्ही खरंच बोलताय का? आणि मग विचारा की तुमच्या नवऱ्याला. अरे बाई तिला काय काय पळून नाही आणलं त्यांनी. 4 लोकांमध्ये आणलं त्यांनी. लॉसला लग्न करायला हाजी गाजी 5 लाख रुपये खर्च करायला लग्नाला अहो मी पण ह्या घरात पळून नाही आली. मग माझ्या आई बाबाच्या संमतीने आम्ही कोर्टात लग्न केलंय. कोर्टात केलं. कस काय झालं कोर्टात लग्न तुला? अहो आता हे आलते. अहो बाई हे खोटे बोलले ना हो अहो, हे बाई. काय बोलले, आम्हाला जोरात लग्न नाही करायचे तरी माझे घरचे म्हणत होते की आम्ही ना आमच्या पोरीचं मोठं लग्न लावून देतो. हाच प्रश्न पण हे येतो दोघं तुझ्याशी बोलले की खोटं नाही. बोलला. पण मला एक सांगा, मी असताना तुम्ही आणि कशाला आणली? एक हा? तुला वाटतं का मी कशाला आणली? हिच्या सोबत लग्न केलं असेल? तुला वाटतं का ही बायको असेल माझी? अगं विश्वास नाही करावा. भाऊ, अरे खरं तरी बोला हो बाबूराव 1.5 वर्षाचं प्रेम आहे आपलं. अहो. तिला प्रूफ प्रेम. दाखवून मला प्रूफ दाखवा. प्रूफ दाखवून द्या तिला. हा हिच्याशी हे बघा, लग्न झालेलं आहे. तुम्ही जे लग्न केलं ना महिना झाला खोटं तेव्हा नको तुमच्याच बोलायचं. भाऊ बांधाने मला फोन करून सांगितलं कोणा भाऊ हा. बंद? हा. आपले फोटो आणि भाऊ बांधे कोण माहिती का तो गांग्या आहे का गांग्या तो बाया हा तो बा- बायानी सांगितलं आव सगळं. जिकडे पावा हे तिकडे भाऊ ना, बंदे खेळायचे मला धने वाटतं- राहत. तो भावकीच आहे हे ना. आपल्याला फसू राहिले ते कोणाचे कोण आहे काय माहिती आपल्यावर काय तुम्ही आम्हाला फसू राहिलेत. काय एक मिनिट मी काय म्हणते सगळ्यांनी ऐका. पैशासाठी. मला प्रूफ दाखवा. हा दाखवा proof. मला. माझ्याकडे कायची
मी लग्नच नाही केलं, माझ्याकडे प्रूफ आहे. फोटोचे अल्बम तुमच्याकडे आहे कुठे आलो बा मी? लग्नाचे. तुम्ही ह्या मुलीचे आई बाप आहेत ना? हो. ह्यांचं लग्न तुमच्या संमतीने झालं. एक तरी फोटो तुमच्या बर फोनमध्ये असेल. पाहायचं ना हा. मग तो दाखवा. मोबाईल मध्ये फोटो दाखव ना तू. एडिटिंग केलं असं ते. हा होय? आम्हाला याड लागला आता गप्प दाखवतो बस. आता काढून हे बघ पा जोड पा पैशासाठी काही आहे का बघितलं आहे का पा आता घे हायवे गेलं आणि हा? दैवं काय गेलं. चांगले पाव जरा तिला हो, तिला तिला मी हात काय नकलो म्हणतो? तिला हात नकलो. आम्ही काल तिला हात लावू हात नको लावू म्हणजे काय आहे? आम्हाला काय करायचं हात लावून बिचारीला तू आता एक पडती आली तिकून तापून आणि तू नको दुप्पट अरे तापून. बाई पण तुम्ही तुम्हाला काय केलं? हे बघ आपण सगळे व्यवस्थित हा. करू. तुम्ही शांत बसा. ऐक ना. माझ्याशी खोटं का बोलले तुम्ही लोक? पूर्व- तुमचं लग्न झालं असताना तुम्ही माझ्याशी लग्न कसं काय केलं? ऐक एक बायको असताना दुसरी बायको तुम्ही आणली कशासाठी घरात? ऐक ना हे बघ अगं ऐक ऐकलं नाही मला तुमचं. एक मिनिट तुम्हाला हात नको लावू. तुला कळलं नाही का लग्न करायच्या आधी? एक मिनिट मी काय बघायला त्याला धरा, त्याला धरा समजलं तुम्ही. ना? तुम्ही दोघे जरी लग्न त्याला धरा करायला तू कुठं गेलतीस मग? त्याला तू ठ्या- बघायला यायचं होतं. याला तू ठ्या सरा. लग्न चाललंय ए- म्हणजे तू ए बाई. रमायला पूर्व, यायचं ऐक होतं ना ना? ऐक ए ना. बाई हे बघ तुम्ही तुला दोघे नको. याला धरा त्याचा माझं चुकलं, मी सांगितलं नाही तुला, खरंच चुकलं. राहिली ती आम्ही हिला टेचित पण वाटली आहे ना, माझं खरंच लय प्रेम आहे तुझ्यावर. अहो प्रेमचं काय तुमच्या प्रेमाला घाला तिकडं चुलीत आणि झापड लावा त्याला. फुटल्यावर येते, झापड पिला. ए बाई मा काय संबंध? ए बाई मी नाही दुसरं लग्न केलं मला काला अरे वडी म्हातारे थांब रे, तू थांब. कायदा हातात घेऊन राहिले का तुम्ही? मी कुठं अरे घेतला? आमची खाकी आहे काही ऐक नाही तुम्हाला वाटतं काही? ए बाई त्या पोरांनी केलंय त्या पोरांनी ए त्या पोरी, भांडणं करू नका. ए, तू पण शांत बस रे जरा. ए तुझं जे झालंय ना ते व्यवस्थित तिला सांग. आलं लक्षात तुझ्या? आणि तू केस टाकून दे आणि तू पण केस टाक म्हणजे मग यांचा फैसला करू आपण अरे बरोबर. हे बघ मी घटस्फोट देतो तिला आता, पण माझं तुझ्यावर खरंच प्रेम आहे. अहो मला काही 10 नवरे नव्हते ते समजलं ना, जे मी एका बायकोचं नवरा असताना लग्न केलेले. अगं हे बघ तुला जर सांगितलं असतं की माझं लग्न झालेलं आहे आधी, तू लग्न केलं असतं का माझ्यासोबत? अहो पण तुम्हाला काय गरज होती? इतकी चांगली आहे ना ती मुलगी, तिच्यासोबत करायचा होता ना तुम्ही, सगळं संसार थाटायचा होता ना. मला नव्हती आवडत ती, माझं प्रेम आहे तुझ्यावर. अहो तुम्हाला प्रेमाचं काय कळतं? प्रेम आणि बायको मध्ये खूप जमीन आसमानाचा फरक असतो. म्हणजे तुम्हाला हिच्यावर प्रेम झालं तिला बायको करणं, तिच्यावर प्रेम झालं तिला बायको करणं, म्हणजे तुमच्या अख्खं गाव प्रेम होईल, अख्ख्या गावाला बायको करून आणताल का घरात तुम्ही? आता नाही करायचं मला, तूच बस झाली. पण तुला मी सांगत होते जरी बाली शेतीचं वय कमी आहे आज नाही तर उद्या सुधरल. तू कधी म्हणली मला? आणि साहेब तुम्हाला मी सांगू का एक गोष्ट? काय? मला हे लोक बाहेर सुद्धा जाऊन देत नव्हते. मी म्हंटल मला हनीमूनला जायचंय, तर मला काय म्हंटले, आमच्या इथं रिवाज आहे की 3 महिने पोरीने पायरीच्या खाली पाय नाही ठेवायचं, म्हणजे मातीला पाय नाही ठेवायचं, नाही तर तिला पोरबाळ नाही होत. म्हणून मला ह्यांनी घरात कोणून ठेवलं का? तर मला बाहेरच्या लोकांनी सांगितलं असतं ना ह्यांचं सगळं कारनामे. म्हणजे किती चालू लोक आहेत हे, तुम्हाला लाज बरं. वाटाय पाहिजे. बाबूराव मी तुम्हाला एक सांगतो आता. तुम्ही बरोबर. डायरेक्ट यांच्यावर दावा दाखल टाकून टाका. नाही आता दावा साहेब दाखल माव करतो. नका टाकू. या बा या पोराचा बाप आणि हे पोर अय, यांनी आई, हा दुसरा राडा केलाय. तू- मी काय करेल नाही. तुझ्यामुळे झालंय सगळं. तूच तिला त्रास देत होती. नाही तू मला नाही रोज म्हणायची पण- तिला घटस्फोट दी, तिला सोडून दी, साहेब- दुसरी बायको बघते. मी त्या पोरीला सांभाळायला तयार आहे. तुम्ही तिला आजही हा. विचारा माही काही अहो तक्रार ही होती का? सासूच लय ऐकून चावरी घ्या. आहे. म्हणजे तूच आग ऐकून लावली घ्या. आणि आता मी म्हणजे काय माझी म्हणतो चुकी. माझं ऐकणार तू. तुम्हाला लक्ष देतं का? आता जरी त्यांनी दावा याच्यावर दाखल केला म्हणजे तुम्ही कुटुंबातले सगळेच लोक येते त्याच्यात. हिचा जास्त हात आहे. तू एक आहे, तू आहे आणि तू आणि बाई तू तुझा काय एवढा प्रश्न येणार नाही, पण मग थोडं बहुत तुला बोलावं लागेल तिथं. नाही नाही अहो पण आता माझी इज्जत गेली, त्याचं काय करू? मी आता- आहे ना. हे बघा तू तुम्ही काय काय करणार? करायचंय? लग्न मोठं अगं. विसरून जा, मला समजलं ना तुम्ही आता. मोठं लग्न करू आपण. बरं मी काय म्हणतो मोठं ए, नाही, छोटं नाही, विसरून ए, जा. पण ऐक ना तुम्ही महिन्यातच लग्न झालं, महिन्यात एवढी इज्जत गेली सांगू राहिले. हा आमचा केवढा पंचनामा चाललाय. अहो मग स्वतःच्या तोंडाने तुम्ही स्वतःची इज्जत घालवलेली, इथं कुणी चुकीचं नाहीये, तुम्हीच चुकीचे आहेत, समजलं ना? त्यामुळे बोलू नका आता वरनाक करून. म्हणजे या पुरी बरोबर या पुरीची नुकसान केली नाही. मी नाही हा? केली. येई बा मी केलीच नाही. तो तुमचा येई आणि ये तुमचा जावाई. हा मी का? नाही. सोन्यासारखी पोरी काय झालं तिला? दादा पोलीस दादा हा? माझं याच्याशी काही संबंध नाही. मी काय सकाळी येतो, जेवण करतो बर आणि गावात फिरायला जातो. घरामधलं मला काहीच माहिती काहीच नाही. माहिती मला नेऊ नका बरं का. पण गुंतले ना तुम्ही? नाही नाही नाही, गुंतले ना पण कसं काय? त्यांच्यामुळे काय ना तुम्ही गुंतले ना. ते या बाईचा नवरा तुम्ही आहे आणि तुमचा पोरगा आहे. बरोबर लपड त्यांनी जरी केला ना तर तुम्ही दोघे त्याच्यात सापडले ना. त्याला हे सांगू नका नाही तर तो आता माशी फारकत घेईन. हे सांगू नका. तो लय सनकी माणूस आहे. हा हा आता का वय राहिले का तुमच्या पार्काच्या घ्यायच्या काही नाटके सांगायची मग आता ते हा? साहेब सांगू राहिले तुम्ही तुम्ही तिचा नवरा आहे. धनाधन लोकांच्या पुरीच्या धनाधन फारकत आपला काही संबंध हा? नाही येई बा. मला काही म्हणूच नका. हे पोर लाज जाणं वाटली पाहिजे लाज. याला दुसरी हा? बायको केलीये आणि याला दुसरी सून आली. याला 2 टायमाचं खायचं पडलंय. मी तर या आपली 6 कामच महिने करायची. पोर माझ्याजवळ हो, ठेवली. दिवसभर.
6 महिन्यात तुम्ही डायरेक्ट लग्न करून घेतलं म्हणजे लाज नाही वाटली माझी बाजू घेऊ बरं हे? का? काय तुमची बाजू घे? माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि अजून म्हणतो माझी बाजू घे. आपण मी सांभाळतो ना तुला. काय सांगायची गरज नाही. माझे आई बाप भक्कम आहे, समजलं ना. मी दुसरा नवरा करन पण तुमच्या सोबत दादा. राहणार नाही. आता आम्ही कंप्लेंट देईल तुमच्याकडे बरं. तुम्ही तिघही उचला लगेच जाऊ द्या आता आणि हे एक काम बघा, करा, तिला सांभाळायला आजी ना, तुम्हाला सांभाळायला कोण तिळ मध्ये चला. तुम्ही इडच नका ना मारू मला. तिळ नाही मारी, तुम्हाला धक्का लागला तो आमच्याकडून. चला मी काय घेऊ म्हणते काय ऐका. आणला मध्ये. हा बाय उचला हिला पहिले उचलाय चला. खेळवलीला. हो दादा माझं काहीच संबंध तुम्ही नाही. काहीच संबंध नाही केला, तुमचा जो संबंध झाला तो तुमच्या चला निघा निघा आणि मग चला. मला का नेऊ राहिली? नाही मग आता सगळे न्यावं लागेल आम्हाला. हे? हे न्या. तिला नको घेऊ हो, दाखल केलंय. तुमची पोरगी तिकडे आहे. इकडे वय बाई तू पण चाल. चला चल का बाई माझी बायको आहे. ते आमच्या बाजून या, जाऊ तुमची बायको आमच्या आपली बाजून घ्या जबाब देणार तिकडे. आहे. हे काय आता वाद बा, करून हा. ठेवलं? दाखल केलाय ना तुम्ही केस. तुम्ही त्यांच्या हात धरा हो ते पळून जातील पुढं पळती जाईल. टाकायचं तो काहीतरी. मॅडम घ्या पुढे चला. हे चारी मध्ये टाकीतो. हा मग बघू यांचा फैसला काय होईल ते. जेल आहे का मोठं एवढं? अहो तुम्ही